मी आता शक्तीपीठ बाधित आहे. ह्याच्या आधी मी प्रकल्पग्रस्त काळूमवाडी प्रकल्पग्रस्त आहे. तिथं आमची जमीन गेलेली आहे. त्या जमिनीच्या बदल्यात आम्हाला इथं 3 एकर जमीन दिली आहे. त्यातल्या आता आमची 2.5 एकर जमीन जाते. त्यामुळं आम्हाला शक्तीपीठाला जमीन द्यायचीच नाही आहे. शक्तीपीठाला 4 पट 5 पट दर देणार म्हणतात, विकास होणार म्हणतात शक्तीपीठ जर झाला तर. त्याबद्दल तुमचं काय मत? सरकारची भूमिका ही पूर्ण चुकीची आहे. कारण आता आम्ही जे काळूमवाडी जिथं सोडून आलेलो आहे त्या अजून तिने आमच्या जमिनी वर्ग 1 केलेला नाही. आणि आमची जी पाण्याच्या बाहेर जी शेती आहे त्या शेतीसुद्धा तिने आम्हाला पैसे दिले नाहीत. आणि काय सांगते सरकार 10 पट 5 पट आम्हाला 100 पट जरी दिलं तरी आम्ही शेती द्यायला तयार नाही. तिने फक्त आमच्या रानात यावं. मग आम्ही काय आहे ते दाखवतो, शेतकरी काय आहे किंवा आमची काय संघटना काय ते आम्ही त्यांना एका हे सांगू शकतो. म्हणजे काही झालं तरी तुम्हाला द्यायचं नाही. आम्ही स्वतः जीव जरी गेला तरी आम्ही तर जमीन सोडायला तयार नाही. जिल्ह्याचे नेते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक कोल्हापूर जिल्हा बहुउद्देशीय कृषी पूरक सहकारी संस्था गगन पावडा, संस्थापक चेअरमन विलास भिकाजी पाटील.